जय गुरुदेव. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत. देव केले, ज्या व्यक्तीकडे जायचं त्या व्यक्तीकडे जाऊन बसले, गुरु महाराजांकडे गेले, म्हणजे महाराज लोकांकडे गेले, तरीही पण तुमची परेशानी संपणार नाही जीवनातली. याचं कारण काय? याचं कारण जर तुम्हाला शोधायचं जर असेल मित्रांनो ना, तर पहिली गोष्ट कर्म. आपले कर्म जर का बिघडलेले जर असेल ना, तर आपण कुठेही जर गेलो तर आपल्याला आपल्या जीवनाला गती मिळत नाही. त्यामुळे शक्यतो होईन तोपर्यंत आपल्या कर्माकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्म. जर कर्म तुमचे जर बिघडलेले असते ना, तुम्ही देवी देवताकडे जात असताना अथवा नाही त्या व्यक्तीकडे जात असताना, महाराज लोकांकडे जात असताना, गुरुवर्य लोकांकडे जात असताना, तरीही तुमचा फायदा होणार नाही. सर्वात मोठे आहे कर्म. जर कर्म एकदम व्यवस्थित असेल ना, तर मग तुम्हाला देवाची गरज नाही राहत. सर्वप्रथम कर्म कुठून चुकतात माणसाचे, तर आपले जे व्यक्ती असतात ना, आपण त्यांना दुखवतो. सगळ्यात मोठे कर्म इथं चुकतात. तर कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे. जसं की मातापित्यांचं मन नाही दुखलं पाहिजे, आपल्या नात्यासंबंधातल्या लोकांचं मन नाही दुखलं पाहिजे. ह्या आपण जर का जपून ठेवलं तर इथं कर्म चुकत नाही. नाही तर नियतीचा फेरा असतो, हा फेरा सुटत नाही कोणालाही आणि कर्म कधी सोडत नसते कोणाला. त्यामुळं मी एकच सांगेन का, आपले जर तुम्ही परेशान असताना जीवनामध्ये तुम्हाला समाधान नसेल, सुख समाधान नसेल ना, तर सर्वप्रथम तुमच्या गोष्टी तुम्ही तपासायला पाहिजे की आपले कर्म कुठं चुकते. हे बघा, कर्म कोणी कोणाला म्हणजे काय होतं, पहिली गोष्ट तर जलशी फील करणं, म्हणजे मनामध्ये जळकी ठेवणं कोणाविषयी, हे चांगलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण कोणाकडं तरी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण काय म्हणतो की बाबा कोणाचं तरी वाईट होऊ दे, देवा यांनी माझ्यासोबत असं केलं, त्यांनी माझ्यासोबत असं केलं, तसं केलं. आपल्याकडं 12 भानगडी असतात. खूप 12 भानगडी असतात सर्वांच्या. आपल्याकडे घराणं खूप असतं, सर्वजणांचं खूप घराणं असतं की मला कोणीतरी त्रास दिला, मला अमुक झालं, मला तर सगळ्यांच्या परिस्थितीनुसार ज्या त्या वेळेला ज्या त्या घटना घडतात ना, त्या आम्हाला त्या सोडून द्यायला पाहिजे. ना की प्रत्येक व्यक्तीला बदला घेण्याच्या मागे लागलं पाहिजे. इथं कर्म चुकतात. तर हे कर्म बघण्याची आवश्यकता आहे. पहिलं सर्वप्रथम आपण आपल्याला बघा की आपण नितळ पाण्यासारखे आहोत का, आणि जर असेल तुम्ही नितळ पाण्यासारखे, जर तुम्ही त्या टायमाला जर परेशान असताल तर मग मात्र तुम्ही देवाला प्रार्थना करायला पाहिजे. पण जर तुम्ही नितळ जर नसताल तर मग तुमची प्रार्थना स्वीकारल्या जात नाही. देव स्वीकारित नाही, अथवा कोणत्या महाराज लोकांकडे अथवा कोणत्या गुरुवरेकडे सुद्धा ती प्रार्थना स्वीकारल्या जात नाही जोपर्यंत तुम्ही मनाला निर्मळ होत नाही. त्यामुळं मन निर्मळ पाहिजे व्यक्तीचं सर्वात अगोदर. तर हे बघा, मी तुम्हाला फक्त हा एक उपदेश याच्यामुळे देतोय कारण की माझ्याकडे अनेक लोक आतापर्यंत आलेले आहे की ज्यांना फक्त अडीअडचणी भासतात. मग त्यांना मी सुधारण्यासाठी काही ना काहीतरी सांगतोय की असं नाही की नाही सांगत म्हणून, पण तुम्हाला ह्या अडीअडचणी यावाच नाही जीवनामध्ये, माझी अशी इच्छा आहे. यासाठी मी हे तुम्हाला सांगतोय तळमळून. मला बाकी काही नाही. तळमळून सांगण्याचा माझा विषय हाच आहे. फक्त तुमचे कर्म सुधारा. तुमच्या कर्मामध्ये बघा काय फरक आहे, काय नाही, तुम्ही स्वतः बघू शकता. आणि स्वतःला माहिती असतं बरं का, आपण कुठं चुकतोय ना हे माहिती असतं. फक्त एवढे लक्षात चूक लवकर येत नाही, पण हे आली जर चूक ना, तर तिथं तुमचे कर्म सुधारतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, आध्यात्मिक माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आध्यात्मिक विषयावर कोणत्याही विषयावर जर चर्चा करायची असेल तुम्हाला तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा अथवा फोनही करू शकता. अध्यात्माविषयी काहीही विचारू शकता तुम्ही. तुम्हाला जे काय अडचण वाटत असेल ती प्रश्न विचारू शकता तुम्ही. चला, धन्यवाद मित्रांनो.